कोकणातली ही जागा पावसाच्या पाण्यामध्ये तुडुंब भरलेली असते, पण यावेळी पाऊस कमी असल्यामुळे इथे पाणी नव्हतं आणि त्यामुळेच आम्ही मेटल डिटेक्टिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आमचा हा निर्णय आम्हाला इतके पैसे मिळवून देऊ शकतो असं अजिबात वाटलं नव्हतं, कारण ज्या वस्तू आम्हाला इथे सापडल्या त्या एकदम हलक्या आणि कचऱ्या समान वाटत होत्या. पण जेव्हा आम्ही अँटिक शॉप मध्ये जाऊन त्या वस्तूची किंमत विचारली ते ऐकून तर आमचं डोकंच गरगरलं. आणि हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे गाईज, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचा पुन्हा एकदा बोको बाबी पंटर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत एका अनोख्या ठिकाणी जिथे Yes. तुम्ही पाहू शकता. इथे पाणी येतं पावसामध्ये, मोठ्या पावसामध्ये. आता सध्या 15 दिवस पाणी नाहीये, तर आपण इथे मेटल डिटेक्टिंग करणार आहोत. आपल्याकडे ही अपग्रेडेड मशीन आहे, पॉवरफुल मशीन असल्यामुळे हा. नक्कीच काय ना काय जमिनीखाली आपल्याला सापडू शकतं. तर व्हिडिओ Yes. शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला Let's go. चला सुरुवात करूया. हा परिसर आधी तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, पूर्ण अशी झाडी आहे. मशीन ऑन केली आहे आणि हे बघा असे मांगर आहेत. ते आता सुधारले आहेत, पण आधी असे खूप सारे असे कडेला मांगर होते. आणि पुढेपर्यंत आम्ही जाणार आहे, काय सापडते ते बघत. बघूया आता पहिल्या रिडिंगला काय मिळतंय. अरे बापरे, दगड आहे, दगड काढा तिथं. काहीतरी आहे ना. हे बघ, हे असणार तार आहे का? ही तार आहे. नाही, मूळ. होय 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 ना, होय. तार. तेच म्हटलं. हे बघा, तार मिळाली सुरुवातीला. गेली ना. हा हा, तीच होती रिडिंग. सुरुवात तारेने झाली आहे. पण आता इथे पाणी नसल्यामुळे ना ते आम्हाला खाण्याला भेटेल, कारण पाण्यामध्ये आम्ही पूर्ण मागच्या हे वेळी पाणी- आलेलो तेव्हा ते पूर्ण पाणी भरलेलं होतं. हे मुंगूस, अरे बाप रे. गेलं. होय, मग काहीतरी मिळणार. चल, आज दोनदा दिसली. मोठं होतं रे मुंगूस. तर मित्रांनो, अजून दुसरी एक रिडिंग आली आहे बऱ्याच वेळानंतर. बघूया इथे काय मिळतंय. हे बघ, 20, 25, 28 अशी येते. दगड पण आहे. आणि मित्रांनो, मच्छर खूप चावते म्हणून मी हे आता स्कार्फ वरती बांधलंय. मी मारणार आहे म्हणजे. दगड आहेत रे. आहे ना, काहीतरी आहे. मुळं आहेत. झाड झाड आहेत ना बाजूला. बघ, हे बघ, काहीतरी आहे रे. स्ट्रॉंग रीडिंग आहे भरपूर. ये काय आहे? हे बघ, काहीतरी आहे. दिसलं. तुझा आवाज येणार ना. काहीतरी आहे. हे बघ, काढ बघू. काहीतरी मेटलच आहे ना. भांड आहे मित्रांनो, भांड आहे. 40. आई नीट काढ. शपथ. हे बघ, दिसतंय पीओ मध्ये जरा झूम करू. बसलं तर हे बघ, दिसतंय ना. हलतंय रे. नीट काढ थोडीशी. ही झाकण आहे. बघू. होय रे, होय. झाकण. अरे डबा असणार म्हणजे. जुनं आहे रे भरपूर. हे बघ, हा. माती येते का बघ. जा तू दाखव तिथे. तोपर्यंत डबा आहे का बघ. थांब, आणि काय रिडिंग बघ आधी आहे का. असणार. नाही नाही अरे झाकण आहे मध्ये डबा असणार. नाही नाही, तेवढंच होतं रिडिंग. आजूबाजूला चेक कर तोपर्यंत. हे बघा मित्रांनो, असं झाकण सापडलंय. माती काढतो आधी, थांबा.
म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा पूर्ण मातीने भरलं होतं. हे बघा आणि ते जुनं आहे बघ एकदम. पितळेचं आहे. पितळेचं नाही. मग बघ कसलं आहे, पितळ नाही तर काय आहे हे. आणि हे बघ कसं आहे त्याच्यावरती हलतंय ते वरचं. हे बघा कसलं, हे बघा. भारी ना? वाव, एक नंबर. मित्रांनो अक्षरशः आम्ही तिकडे 15-20 मिनिटं काढली आणि शेवटी आम्ही म्हणतच होतो हे काय नाही की इथे भेटणार काय इथे. नाही विना तारवीरच मिळाली, कारण व्हाळात कसं सगळं पाणी वाहून जातं आणि इतक्या वर्षाचं असं साईडला कडेला हे बघा आणि एकदम कडेला हे होतं. दाखव लोकेशन हे वरचं आयुष्य कुठे भेटलं ते. आणि हे बघा इथेच ना असं एक वारुळ पण आहे, वारुळं वगैरे आहे आणि इथे ढोली वगैरे आहे बघा खोल. आणि त्याच्या त्याच्याच इथेच खाली भेटलं. झाडाच्या खाली हे भांड कदाचित वाहून आलेलं ना, ते रुपून ते राहिलं. रुपून राहिलं. दगड म्हणजे- होते ना, दगड हा, दगडाच्या दगडाच्या खाली खाली होतं. म्हणजे ना तिकडे अजून पण डबा वगैरे असू शकतो ह्याचा. झाकण आहे म्हणजे डबा पण वाहून आलाच असेल. होतं. तो इथे बघूया नाही डबा गेला. शोधूया, मिळतोय का बघूया. बघूया. आता आम्ही अजून भांडी सापडतात का बघूया, वेळ न घालवता. वाव, निसर्ग बघा आहे. झाला, डबा आहे वाटतं. डबा आहे, मी सांगतो थांब, आणतो खणायला. खणायचं तुझ्याकडे आहे? खाण्याचं इथेच आहे. तर मित्रांनो ह्या टायमाला नक्कीच डबा मिळण्याचा चान्स आहे. हे बघ, तिकडे होतो. बघूया काय मिळतंय. कुठे आहे? हे बघ. हां हां हां, दगड आहेत. बस थांब. वर आलो. म्हणजे मोठी नाही गोष्ट, छोटीच आहे. छोटसच काहीतरी आहे. बघूया. बघ इथेच आहे. हे हा, हेच आहे काय ते. काय आहे? बघू. गोल आहे. काहीतरी असं आई जड आहे पण शपथ. काय ते. बघ साफ कर. थांब, काहीतरी त्यांना दाखवूया. मित्रांनो डब्बा शोधत होतो पण हे काय ते मिळालंय. काय असेल हे? ये घुंगरू. बघू. होय रे, गाईच्या गळ्यात असतात ते, होय ना? होय. हे बघ. येस. हे बघ वाचतंय. माती आहे पण त्याच्यात पूर्ण. हे बघा मित्रांनो, घुंगरू सापडला. एक नंबर. भारी रे. हे असं वाटलं गावच्या की ठिकाणी ना असं असं काय ना मिळतं. काय मिळतंच. आणि हे सुद्धा पितळेचंच आहे. जुने आहेत ते पण एकदम. पिवळसर जरासं दिसतं. आता गाई वगैरे कमी झाले, पण पाणी तेव्हा नाहीये, नाही तर साफ करून दाखवलं असतं. नेहमी आपण पाणी आणायला विसरतो. एवढं लांब कसं आम्ही पाणी म्हटलं तर आणणार? व्हाळ आहे तर कुठे ना कुठे असेल पाणी, पण नाही आहे पाणी. पण हे आपण साफ करू. पण हे बघ वाचतंय. धुवून दाखवूया, व्हाळावर धुवून दाखव. टुम टुम टुम. एक नंबर दे. काम 25. आई शपथ. आणि हा मोठा मित्रांनो, आहे. इकडे मागे नाही, आम्हाला मिळालं इकडे त्याच्यापेक्षा यायचं सगळ्यात आमचा अजिबात हे नाही होता, पण आम्ही असं लोकेशन शोधत होतो आणि हा. चलता ही लोकेशन दिसली. मोठं. पण आम्ही म्हटलं ट्राय करूया, व्हाळ पण आहे, जुनी घरं पण होती, तर आपण चेक करूया. चेक करूया. तर हे असल्या गोष्टी सापडतात. दोन्ही मस्त भेटल्या. आणि Yes. इथे जास्त करून कचरा नाहीये. हे हा. मला आश्चर्य वाटतं, व्हाळ असून कचरा नाही. कचरा कारण वरती घरं नाहीये. आधी होती ना पण. अगोदर होती पण ते सगळं गेलं वाहून. जे काय आता अडकलं असेल ते आपण फाइंड आउट करतोय आज. मग अशी जुनी भांडी वगैरे अर्धी मोडलेली वगैरे असू शकतात. होय. बघ, सर्च कर. हे पूर्ण कितीतरी लांब आहे शेवटपर्यंत, तिथपर्यंत आपण जाऊ पण नाही शकत. म्हणजे एवढं शूट नाही करू शकत, पण आता जेवढं शूट होईल तेवढं आपण तेवढं बघूया. करूया. इधर दे, ठेव ठेवतो. मस्त आहे. नंतर धुवून दाखवूया. येस, चल बघूया पुढचे कुठे पुढे मिळते. बघूया. हे लाकूड वगैरे बघा कसं पडलंय, झाडबड. आणि किती जुनी झाडी आहेत बघा. आणि इथे काळोख इतका झालाय ना, कारण ना पूर्ण घनदाट झाडी आहे वरती आमच्या डोक्यावरती. काय अजून एक? आई शपथ, ऐकतच नाहीये. आणि हे कुठे आहे? वरच्या वरच आहे. बघूया. हे बघ. आई शपथ, हे बघ दिसतंय मला. काय आहे? ये तरी पुढे घेऊन ये. डायरेक्ट घेऊन ये. दिसतंय. ते बघ दिसला. आईच्या गावात मित्रांनो बांगडी. हे बांगडी. आई शपथ, बांगडी भेटली. किती रिडिंग येते? हा, रिडिंग नाही. रिडिंगने चेक करू शकतो ना. 7च्या खाली असेल तर गोल्ड. नाही 20 आहे.
20 म्हणजे फेक आहे पण बांगडी मित्रांनो तर एक आहे. अपडेट द्यायची होती की ही मशीन आमच्यासाठी तेव्हा नवीन होती आणि तेव्हा आम्हाला माहिती पण नव्हतं. आम्हाला तेव्हा भ्रम होता की 7च्या खाली रिडिंग आली म्हणजे सोन्याची, पण तसं नाही आहे मित्रांनो. कारण जेव्हा आम्ही आईची सोन्याची बांगडी टेस्ट केली ह्या मशीनने तेव्हा त्याची रिडिंग 20च्या वरच येत होती. ह्याचा अर्थ सोन्याची असं काही हे नसतं की 7च्या खाली पण आली ही म्हणजे घरी ती जाऊन साफ सोन्याची. करूया. साफ करून चेक करूया. हम्म. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जी काय गोल्डची वस्तू आपल्याला सापडते ना ती आपण गोल्ड टेस्ट किटवर चेक करतो. Yes. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आपण एंडला दाखवूया की रिअल आहे की नाही. पण मजा येणार आहे. कसले वस्तू सापडत आहेत बघा. छोटी आता आहे कॅमेरा पण मी बंद करत होतो तेवढ्या त्यांनी सांगलं इथे इथे आहे म्हणून. अजून एक रिडिंग येते रे इथे. काय आई शपथ रिडिंग वर रिडिंग. 20-30 पण इथे खणाल नाही होणार वाटतं. थांब पातळ. बघूया ना. ट्राय करायला काय जातं. हे ठेवतो इथेचा नाही तर हातात धर तू. घुंगरू आणि बांगडी कुठे आहे. इथेच असणार. ह्या मित्रांनो दगडांमध्ये अशा अडकलेल्या वस्तू आहेत. हम्म. त्याच्यामुळे त्या आपल्याला अशा सहज दिसणार नाही. पण बांगडी मला वरच्यावरच दिसते रे. कुठे आहे एक्झॅक्ट काय आहे खाण्याला. कुठे ठेवलंस ते. कुठे ठेवलं. आता मानतो ना. धर. पुढे बघतो तो. इथे पण आहे बघ. थांब बघूया दगडात काय ना अडकलेलं असू शकतं. काहीतरी आहे रे. 20-21. इबो अजून एक बांगडी. अरे ही याची आहे खरी आहे ही. आईच्या गावात बांगड्या. मित्रांनो बांगड्याच्या बांगड्यावर बांगड्या मिळत आहेत. हा हो तेच होतं. हे बघा ही एक आणि ही एक. कसली दोन डिझाईन बांगड्या. आहे बघा. 2 बांगड्या. हे चेक केल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो रिअल आहेत की नाही. 20ची तर रिडिंग पण येते. रिअल इथे येणार हा कुठे. पण ते खरडल्यावर बघूया. हा आपण चेक करूया तरी पण असे टाकून देऊन फायदा नाही. उगाच रिस्क नाही लेणे का. मित्रांनो अशा ठिकाणी आलो जिकडे बांगड्या मिळत आहेत. जबरदस्त मजा येते. भांडी मिळते बांगडी. अशी लोकेशन गावात प्रचंड असतात. फक्त आपण कधी मेटल डिटेक्टर. इथे पण येतात रिडिंग. मित्रांनो ह्याच भागात रिडिंगवर रिडिंग येत आहेत. ह्या दगडात खूप काय काय अडकलंय ते आपण आता शोधूया पटपट. कुठे आहे हे बघ. पाऊस येतोय लवकर. इथे एक आली आहे आणि इथे पण एक थांब आली. ही आधी बघूया. थांब 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 दगड काढ. ए नाही खिळा बघू. अबो हो रे जुन्या काळातला खेळ आहे. त्यांना दाखवून येत तोपर्यंत. हे बघा मित्रांनो खिळा सापडला. एकदम जुन्या काळातला शेतीच्या अवजारापैकी आहे काहीतरी एक. हे बघ इथे स्ट्रॉंग. वरती जा वरती जा. मी वरती जाऊ. तो कॅमेरा जरा जवळ घेतोस. नाही दिसणार. थांब पिओई फक्त नीट बघ. हां साप वगैरे यायचा आईला. नाही. हे बघ काहीतरी आहे. ते 24-27 रिडिंग येते. दगड ना आपल्याला काढायला पाहिजे. दगड पहिले बाजूला काढा. हे काय फनी आहे. फनी ही कशी वाटते. बघू. मेटलची आहे पण. हो अरे हो मेटलची फनी असते. हे पण डिझाईन बघ कसली आहे ती. डिझायनर फनी आहे. मस्त आहे रे. हे बघा मित्रांनो काय सापडले. मेटलची. डिझाईनची फनी आहे आणि मेटलची कधी नसते फनी अशी वापरली. ह्याचे तुटले आहेत दात पण अशी जुनीच आहे. पण मेटलची फनी मी पहिल्यांदाच बघितली आहे. आणि ती पण त्याच्यावर मोर वगैरे डिझाईन हा आहे. अशी वेगळीच दिसते. हे अँटिक असू शकतं. अँटिक असू शकतं. ह्याची काय असणार याच्या. याचं काय नाही. पण आपण विचारूया ना गेलो तर तिकडे. हा गेलो तर घेऊन जाऊया सगळं. जेवढं काय मित्रांनो, आपण मिळतं. वाटत नाही याचं काय असेल. हे तुटकं आहे. हम्म. टाकू नको टाकू. ठेव ना विचारूया.
एवढे मेटलची म्हणजे डिझायनर दिसते बघ. डिझायनर तर आहे, आपण आपल्यासाठी तर ठेवू शकतो की असं काहीतरी वेगळी अशी फनी. हे बघा डिझाईन बघा कसली दिसते, मोर आहे इथे खाली. हे बघा वेगळीच आहे कसली, बघू ठेवून दे, ठेवून देऊया. घेऊन जाऊया. तर हा आता वरती जातोय, बघूया वरती अजून काय काय अडकलेलं मी इथे आहे. आहे नाही नाही, कचरा. ती लोकेशन बघा जबरदस्त आहे. हे बघ काय ते, दरवाजाची कडी. ओ ही पण याचीच आहे, पितळेची. पितळेची. जुनी आहे मित्रांनो. थोडंसं पाणी भेटलंय, ते साफ करून बघूया आपण. आईला भारी आहे रे ही. हे बघ कसली आहे ती डिझाईन, होय रे होय, मस्त आहे. अरे वाव, भारी आहे ना. होय रे, ह्याची आहे ती. कुठली? पितळेची. पितळ. हा, बघायला पितळेची पाणी पाहिजे. मित्रांनो. पितळेची कारण लोखंड तर मशीन मध्ये वाजत नाही. नाही, आपण बंद केल्या. होय रे होय मित्रांनो, ही अशी फणी तुम्ही या अगोदर कधी बघितली आहे का? आणि बघितली कशाची असेल तर तर सांगा. कधी तुम्ही वापरली असेल तर कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो तो फिरत होता आणि त्याला अजून एक रिडिंग आली इथे, चांगली रिडिंग आहे. बघू आता काय मिळते. हे बघ, ही बघ अजून एक बिजागर. होय रे होय. ही बिजागर विकली जातात. हो, बिजागरे इथे भरपूर भेटत आहेत. कुठे? हे बघ इथे रिडिंग आहे. 6-7 आहे. मी काढू दरकन धर, हे धर. काहीतरी बेकार आहे रे, मच्छरीने पूर्ण हैराण केलंय. हे पूर्ण हे आहे, कातळ आहे रे. हे काय पिवळं ए चालू आहे. होय, मग मी बोललेलो ना. दिसला. रिग्रेट झालं. चमचा शा बघ, 6-7 आहे. हा, हो हे बघ ना, रीडिंग बघ. 6 रीडिंग आहे. तर मित्रांनो, हा चमच्याचा पीस होता, पण हा आय थिंक चांदी असू शकते. बघूया. चांदी, चांदीचा चमचा. किती 6-7 रिडिंग येते ना. हो, चेक करूया. चेक करावं लागेल. नाही रे, स्टील आहे, स्टीलचा चमचा. उगाच आमचा वेळ खाल्ला. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही आम्हाला ह्या 2 बँगल सापडल्या होत्या, बघू शकता ह्या पिवळ्या दिसत आहेत, पण आता त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या आपण ह्या गोल्ड टेस्टचं लिक्विड आहे त्याने आपण चेक करणार आहोत. ही आपल्याकडे रेफरन्ससाठी खरी चेन आहे. तर पहिलं आपण काय करूया, हा कसोटी दगड आहे त्याच्यावर एक लाईन मारून घेऊया. हे बघ इथे दिसत असेल तुम्हाला, एक लाईन ह्याची झाली, एक लाईन ह्या बँगलची बघूया. हे बघ, ओके. आणि एक बँगलची हे आहे, हे करू. खऱ्या सोन्याची ही लाईन आहे, ह्या बँगलची ही, आणि ह्या बँगलची ही लाईन आहे. तर हे लिक्विड टाकल्यानंतर खऱ्या सोन्याला काहीच फरक पडत नाही, पण जर सोनं नसेल तर ते मिटून जाणार. ते आपण बघूया. आणि हे खूप काळजीपूर्वक हाताळायला लागतं हे लिक्विड. तर सगळ्यात पहिल्या आधी हे बघा, खऱ्या सोन्यावर टाकलं काहीच फरक नाही पडला आहे बघ. आता दुसरी बँगल बघूया आपण. अरे यार, हे बघ खोटी निघाली, म्हणजे ही कदाचित तांबा किंवा पितळ असू शकते. आणि तिसरी बँगल आपण बघूया. अरे यार, गेली. हे बघ, तिन्ही बँगल आपले, तिन्ही नाही दोन्ही बँगल हे तांबे किंवा पितळ दोघांपैकी एका धातूचे आहेत. हे बघा, अजून हा खरा सोन्याचा मार्ग जशा तसा आहे, त्याला काही होत नाही या लिक्विडने. पण जर दुसरा मेटल असेल तर ते निघून जातं. पण त्या बहुतेक तरी या पितळेच्या असतील, पिवळ्या दिसत आहेत म्हणजे. तर नमस्कार मित्रांनो, आम्हाला जे काही सामान मिळालं होतं बीचवर किंवा आउटडोर शूटिंग करताना
तर हे एक शॉप होतं जिथे आम्ही मागच्या वेळेला आलो होतो आणि त्यांनी आम्हाला खूप चांगली प्राईस दिली होती. तर आपण पुन्हा एकदा त्याच शॉपमध्ये आलो आहोत. तर आता आपल्याला जे काही सामान मिळालं होतं ते बघूया, याची प्राइस किती भेटेल आपल्याला ते चेक करूया. नमस्कार आसिफ भाई, वापस से आए हम. पिछली बार आए थे आपके पास तो आपने बहुत अच्छा मतलब प्राइसिंग वगैरह अच्छा इन्फॉर्मेशन दिया था. आज हम कुछ सामान लेके आए हमारे साथ, जो भी मिला है वो आपको यही एक और ये है कंगी टाइप मिली थी कुछ. कंगी टाइप है, ये मीनाकार इस पे बना हुआ है. हाँ हाँ. बहुत से लोग पहले ये मीनाकार क्यों करते थे, ताकि वो उसकी ब्यूटीफाई बढ़ जाए. अच्छा. हाँ और ये महंगा काम रहता था. ओह. बहुत से टाइम पे ये लोग क्यों करते थे कि ताकि खराब भी ना हो फ्यूचर में. हाँ हाँ. और ये वैल्यूबल था. तो लाइक अच्छा. 400 to 500 रुपीज़ 400 to 500 रुपीज, इतना सा? आएगा उसको आराम से आएगा. 400 ते 500 रुपये ये बार बोलता आपने है. काफी अच्छा सामान ढूंढ के लाए हो. हे गाईज, तर असा होता आपला आजचा हा ट्रेजर हंटिंगचा धमाकेदार एपिसोड. Yes. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओतलं बेस्ट फाईंड काय वाटलं ते सुद्धा सांगा. माझ्यासाठी तर ती फनी वाटली. पहिली तर मला साधी वाटली होती, पण जेव्हा तू धुतलीस हा ते आणि जी चमकली आहे आता त्यांना माहिती असेल की कुठचे बांगडे आपण टेस्ट वगैरे केल्या ते खऱ्या हा. होते की खोट्या, आम्हाला अद्याप माहित नाही, त्यामुळे आम्ही रिॲक्शन Yes. नाही देते. हा. पण तुम्ही ते सगळं बघून झालेलं असेल कदाचित. हा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका ऍडव्हेंचर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, Peace पीस आउट. चलो. चला. मस्त निसर्ग आहे, मग झाड वारा बघा, बघा जबरदस्त. इथे फणसाचं झाड आहे आणि फणस पण पुसून पडलेलं आहे.